आपण 38 सर्कलमध्ये ठेवणार आहोत याची देखील नोंद घ्यायची बघा. वारंवार आपण फार वेळ घेता त्यामुळे नक्की आयोजन तर बघा दोन फलंदाज अजय आणि सिद्धू तर बघा नवीन पहिल्या हप्तील शेवटचा सामना मैदानात रंगला तोच म्हणजे खलास 3-1-4 संघ विपक्ष लक्ष्मी इलेव्हन. दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट 12 मिनिटाचा अवधी असेल. 12 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं टाकायचे तर 4 षटकं टाकली नाही तर एक मात्र खेळाडू 38 सर्कलमध्ये नक्कीच घेतला जाईल. त्यानंतर देखील जर लेट झालं तर मात्र अजून एक खेळाडू आपण 38 सर्कलमध्ये घेतला जाणार आहे आतमध्ये याची देखील नोंद घ्यायची. पहिला चेंडू पहिलं षटक मनीष स्ट्राईक एंडला असेल. सिद्धू पहिला चेंडू आगास झाल्या पहिल्याच चेंडूवर चौकाराने खातं ओपन केले बघा. यातून जो संघ जिंकेल तो नक्कीच एक चषकाचा मानकरी ठरेल. बघा पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच मारलाय. पहिल्या चेंडूवर आगास केलाय चौकाराने खातं ओपन केलंय. धावाचा श्रीगणेश झालाय. पुढील चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न सिंगल स्वरूपाची एक धाव. थोडंसं फंबल नक्कीच झालंय बघा. रुचित आहे तिकडे. रुचिची देखील कामगिरी आजच्या दिवसामध्ये फारच चांगली झाली आहे बघा. गोलंदाजी असू दे फलंदाजी असू दे दोन्हीही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी पार पडत असताना हा खेळाडू बघा निर्धाव चेंडू आहे बघा. अजयला मात्र चेंडू नक्कीच समजला नसेल आणि निर्धाव चेंडू टाकलाय. आता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. गोलंदाज मनीषला विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत झाल्या त्याच म्हणजे 5 धावा झाल्यात बघा. एक चौकार नक्कीच मिळालाय पहिल्याच चेंडू नंतर. त्यानंतर कमबॅक करावं लागलंय. 3 चेंडू आतापर्यंत झाले. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 5 धावा. चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर मनीष पुढे जाऊन करण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट आणि हा चौकार आलाय का तर नक्कीच चौकार मिळवलाय बघा. नक्कीच नाराज आहे बघा. गोलंदाज नक्कीच स्वतःच्याच गोलंदाजीवर नाराज आहे आणि तेवढंच साथ देखील नक्कीच मिळाली पाहिजे त्याला देखील खेळाडूकडनं. बघा शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली धावफलकावर एकूण 9 धावा झाल्यात आतापर्यंत. पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे बघा. एक चेक नक्कीच आता मात्र चेक केलाय गोलंदाजाने. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे बघा. गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज मनीष. पहिलं षटक P1चं षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक घेऊन आलं गोलंदाजी मार्कवर मनीष. स्ट्राईक एंडला अजय. फुलटॉस चेंडू समोर दिशेने मारण्याचा स्वीट साऊंड बघा.
एक जोरदार फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चेंडू टाकताच क्षणी गोळीच्या वेगाने पार गेलाय आणि आलाय चौकार. 5 चेंडूने 13 धावा. आता मात्र पूर्णपणे हल्ला बोल केलाय बघा गोलंदाजीवर मनीषा. बघा शेवटचा चेंडू बाकी आहे. रनआउटची संधी मात्र षटक देखील संपले बघा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावा प्रकार झाल्यात एकूण 14 धावा झाल्यात बघा. पहिलं षटक संपले, P1चं षटक नक्कीच संपले. धावा खर्च करत एकूण 14 धावा. कुठलाही प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद केला नाहीये गोलंदाजीमध्ये मनीषा. आणि आता मात्र नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तोच गोलंदाजी मार्कवर रुचित आलाय बघा. एक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच नक्कीच पटकावलाय तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर आलाय रुचित. स्ट्रायकिंगला असेल अजय. अजयच्या विचारात अजयने देखील एक चौकार नक्कीच मारला. वैयक्तिक 2 चौकार मारले बघा. क्षमा असावी. वैयक्तिक 9 धावांवर आपल्या संघासाठी खेळत असताना. आणि आता मात्र तेवढाच चांगला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर रुचित. स्ट्रायकिंगला असेल अजय बघा. ह्यातून तो संघ जिंकेल तो नक्कीच या स्पर्धेतील एक चषक नक्कीच आपल्या घरी घेऊन जाईल बघा. या चषकासाठी नक्कीच मेहनत करावी लागेल. सहजासहजी कुठल्याही प्रकारचा आपल्याला बघा 7 मिनिटं बाकी आहेत बघा. याची देखील नोंद घ्यायची आहे. 7 मिनिटं बाकी आहेत. अजून देखील आपल्याला 3 षटकं टाकायचे आहेत बघा. आपण देखील नोंद घ्यायची आहे. कला संघ 7 मिनिटं आपल्याकडे बाकी आहे. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुचित आला. स्ट्राईक एंडला असेल अजय. वैयक्तिक 9 धावांवर खेळतो आपल्या संघासाठी. पहिला चेंडू अजयसाठी रुचितचा. पहिला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण केले बघा तुषारच्या मार्फत. नक्कीच कार्पेटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल स्वरूपाची 1 धाव. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल सिद्धू बघा. नक्कीच स्ट्राईक रोटेट करण्याचं काम दोन्ही फलंदाज करतात बघा. 14 धावा आतापर्यंत झालेत. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. आणि आता मात्र नवीन फलंदाज सिद्धू बघा. 15 धावा झाल्यात आणि आता मात्र 16 धावा. अजयसाठी पुढील चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मात्र एलिव्हेशन मिळाले आणि फलंदाज झालाय बाद. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम होतं. नंतर मात्र एलिव्हेशन मिळालंय बघा चेंडूला आणि फलंदाज झालाय बाद. आणि आता मात्र नवीन फलंदाज एक लेफ्ट आर्म बॅटर म्हणजे ओळख आहे सुजल. आता मात्र सुजलला देखील कामगिरी पार पाडावी लागेल आपल्या संघासाठी. नक्कीच या चषकावर जर नाव कोरायचं असेल तर चांगली फलंदाजी नक्कीच करावी लागेल बघा. बघा 16 धावा आतापर्यंत झालेत आणि टायमाचा विचार केला तर आतापर्यंत 5 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत. अजून देखील आपल्याला 2 षटकं टाकायचे आहेत. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. 2 षटकांचा विचार केला 2 षटकामध्ये धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 15 धावा झाल्यात. 16 धावा झाल्यात बघा. पुन्हा एकदा सिंगल स्वरूपाची एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तर नाही, नाकारले. त्वरित नाकारले बघा नॉन स्ट्रायकरने. आणि सिंगल स्वरूपाची 1 धाव देखील धावून कंप्लीट झाली आहे. आणि 1ने धावसंख्या झाली आहे. वाढ धावसंख्या धाव पकडता एकूण 17 धावा. दोन्ही फलंदाज आता विचार करता लेफ्टी राईटी बॅटर नक्कीच मैदानात दाखल झालेत. एका साईडला असेल सिद्धू तर नॉन स्ट्रायकर एंडला सुजल. आणि तेवढाच चांगला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर रुचित भंडारी. वेगवान चेंडू बघा. काय चेंडू टाकलाय बघा. ब्लॉक होलचा मारा नक्कीच केला होता. नक्कीच चेंडू जाऊन शरीराला आदळलाय आणि सिंगल सर्व्हची 1 धाव नक्कीच मिळवून दिली आहे. पाच चेंडू आणि 18 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर रुचित. स्ट्राईक एंडला असेल सुजल बघा. शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत फार कंजूस माफक अशी गोलंदाजी नक्कीच केली आहे
गोलंदाज रुचितने. टॅपच्या सहाय्याने करण्याचा प्रयत्न आणि षटक देखील मात्र संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकाचा एकूण 19 धावा. आणि विचार केला तर आता मात्र फक्त 4 मिनिटाचा अवधी आहे 2 षटकं टाकण्यासाठी. तर आपण देखील नोंद घ्यायची बघा. 4 मिनिटामध्ये आपल्याला 2 षटकं टाकायचे याची देखील नोंद घ्यायची आपण. आणि आता मात्र तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गिरीश उर्फ गिरी आलेत बघा. तर बघा आता मात्र तिसरं षटक मैदानात मार्गस्थ गिरी आलाय. पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स फटका, पहिल्याच चेंडूवर चौकार मिळवून दिलाय बघा. पहिल्याच चेंडूवर बसून दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजावर, पहिल्या चेंडूवर चौकार आला. आता मात्र टायमरचा विचार केला तर 3 मिनिटांनी 3.5 मिनिटाचा टायमिंग नक्कीच बाकी आहे बघा 4 षटकं टाकण्यासाठी. पुढे जाऊन करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, तेवढंच सुदृढ क्षेत्ररक्षण, थोडंसं बंबल नक्कीच झालंय बघा. तरी देखील एकच धाव मिळेल. आणि यानंतर होणारे सामने ओपन लॉट्स म्हणजे शहरी विभागातील संघ. समन्वी विपक्ष प्ले फायर सीसी, दोन्ही संघाचे कॅप्टन्स बघा. एका बाजूला असेल डोंबिवली संघ तर एका बाजूला असेल कल्याण संघ. समन्वी 11 विपक्ष प्ले फायर. दोन्ही संघाचे कॅप्टन्स त्वरित टॉससाठी यायचे बघा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स त्वरित टॉससाठी यायचे, अन्यथा आपल्याला देखील पेनल्टी दिली जाईल बघा. आपण देखील पॅनलाइज केलं जाऊ याची देखील नोंद घ्यायची. समन्वी आणि प्ले फायर. सीसी कल्याण बघा 2 मिनिटाचा अवधी बाकी आपल्याकडे. आपण देखील नोंद घ्यायची बघा. अजून देखील 1 षटक टाकायचं, आपण देखील स्पीडअप करायचंय. कला संघ आपण देखील लक्ष द्यायचं बघा. आपल्याला देखील कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला झाला नाहीये, आपल्याला देखील पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची बघा. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करता धावसंख्या धावफलकाचा देखून 25 धावा झाल्या. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बघा पंचांनी डेड चेंडू घोषित केलं बघा. त्या दिवशी टाकला असतो ना तो भारी वाटतो बघा. मैदानात काय करताय, डायरेक्ट हिटची संधी आणि फलंदाज झालाय बाद बघा. सुरेख क्षेत्ररक्षण स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये एक यश मिळवून दिले संघाला आणि फलंदाज झाल्या बाद. आता मात्र सुजाला देखील मैदान सोडावं लागेल आणि नवीन फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचं बघा. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो दर्शन. 25 वर पुन्हा एकदा एक धक्का लागलाय. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाचा विषय करतो. तिसऱ्या षटकातील फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज गिरीश उर्फ गिरी. समन्वी विपक्ष प्ले फायर सीसी.
कल्याण दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित टॉससाठी यायचं बघा. आपल्याला शेवटचा कॉल आहे. टायमिंग सांग मला, संपला त्यांचा टायमिंग. आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या धाव प्रकार एकूण 26 धावा झाल्या बघा. 26 धावा झाल्यात बघा. आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि आता मात्र बघा टायमिंग देखील संपला आहे. तर या षटकामागानंतर एक खेळाडू आपला 38 सर्कलमध्ये खेळणं अनिवार्य असेल याची देखील नोंद घ्यायची बघा कला संघ. हा चेंडू देखील सोडून दिला आणि पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. वाईटने धावसंख्या झाली आहे वाढ. धावसंख्या धाव प्रकार एकूण 27 धावा झाल्या. तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. आणि आता मात्र षटक देखील संपलंय बघा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव प्रकार झाला एकूण 27 धावा. आता मात्र पॅनलाइज केलं गेलंय. त्यामुळे आपला एक खेळाडू हा 38 सर्कलमध्ये ठेवणं अनिवार्य असेल. त्यानंतर देखील आपल्याला 2 मिनिटाचा अवधी दिला जाईल. त्या 2 मिनिटांमध्ये जर आपण आपलं षटक कंप्लीट केलं नाही तर अजून एक खेळाडू आपण 38 सर्कलमध्ये घेणार आहोत याची देखील आपण नोंद घ्यायची. त्यामुळे आपल्याला 2 मिनिटांमध्ये आपलं षटक कंप्लीट करायचंय याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. बघा शेवटचा कॉल असेल. समन्वी आणि प्ले फायर सीसी आपण टॉससाठी यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉससाठी यायचंय बघा. आयोजक आपल्याला वारंवार सूचना करतायत. अन्यथा आपल्याला पॅनल्टी केली जाईल बघा. ह्याची देखील नोंद घ्यायचं. पॅनलाइज केलं जाईल आपल्याला या स्पर्धेत बघा. या स्पर्धेचे नियम देखील तेवढेच स्ट्रिक्ट आहेत. त्यामुळे आपल्याला देखील याची नोंद घ्यायची. तर बघा रोहित आलाय शेवटचं षटक घेऊन. स्लॉगवरचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कर. गोलंदाज रोहित स्ट्राईक केला असेल. सिद्धू बघा आपल्याला आता मात्र 2 मिनिटाचा टायमिंग दिला जाईल. 2 मिनिटं पहिलं चेंडू टाकल्यानंतर 2 मिनिटाचा टायमर ऑन केला जाईल. आणि 2 मिनिटांमध्ये जर आपण षटक कंप्लीट केलं नाही तर मात्र अजून एक खेळाडू आपण 38 सर्कलमध्ये घेणार आहोत याची देखील नोंद घ्यायची. तर बघा त्वरित चालू करायचा सामना. आणि करण सावंत आपण देखील यायचं कॉम्बॉक्स जवळ. बघा पहिला चेंडू टाकल्यानंतर टायमर देखील ऑन केला जाईल. आणि आता मात्र टायमर देखील ऑन केल्याने पहिलाच चेंडू रिव्हर्सचा फटका स्वीपचा फटका केला. रिव्हर्स स्वीप केला नक्कीच. आणि पहिल्याच चेंडूवर चौकार देखील मिळवलाय. पहिल्याच चेंडूवर प्रति हल्ला केला तेच म्हणजे रोहितच्या गोलंदाजीवर सिद्धूने. आणि चौकारच्या साह्याने धावसंख्येत झाली वाढ. धावसंख्या धाव झाला एकूण 31 धावा झाल्यात बघा. 4 षटकांचा सामना आहे. विचार करता 4 षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 31 धावा आतापर्यंत झाल्यात बघा. टायमर नक्कीच चालू आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. 2 मिनिटांनंतर अजून एक खेळाडू आपण 38 सर्कलमध्ये तैनात करणार. आणि फलंदाज बाद. आता मात्र मैदानात काय घडतंय. एलिव्हेशन मिळालंय आणि फलंदाज झालाय बाद. त्वरित मैदानात बघा दुसरा बॉल द्यायचा आहे. तर बघा टीम मिटिंग घ्यायची आहे. वारंवार नवीन फलंदाज मैदानात दाखल करायचं आहे. आणि शॉर्ट अँड स्वीट टीम मिटिंग घ्या आणि फलंदाज चालू करा. आणि बॉल देखील मैदानात आलाय. सिंगल डबल न घेता पहिल्याच चेंडूवर चौकार मारलाय. पहिल्या चेंडू पासून दबाव टाकण्याचा प्रयत्न रोहितवर करत असताना फलंदाज अक्की.
बघा धावसंख्या 35 झाली आणि आता मात्र पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय का, तर नक्कीच 9 चेंडू आहे बघा. 9 धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्या धाव फरकावर झाले, एकूण 36 धावा झाल्यात बघा. आणि विचार केला तर चेंडूचा उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे आणि हा चेंडू देखील 9 चेंडू आहे बघा. आता मात्र वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि आता मात्र पंच 2 मिनिटं देखील संपलेत. तर आता मात्र तुमचं डिसिजन असेल की बघा आतापर्यंत 36 बघा 37 धावा झाल्यात आतापर्यंत. अजून देखील आपल्याला 3 चेंडू फेकायचे आणि हा चेंडू देखील फुलटॉस चेंडू, रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद झालाय. नक्कीच एक चौकार मारला होता, पण मात्र आता फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचा बघा. लक्ष्मी 11 समन्वी समन्वी 11 डोंबोली समन्वी 11 डोंबोली संघाचा कॅप्टन स्टोरीजसाठी यायचंय, स्टोरीज टॉससाठी यायचं बघा. समन्वी 11 गणराज भोईर गणराज भोईर बघा वाडा बॉईज संघाचा एक खेळाडू आहे. आपण यायचंय, आपण त्वरित टॉससाठी यायचंय. पूछबीच मत भाई, लेट हो गया त्याला बोल पूछबीच मत. कार्यक्रम नाही. आणि आल्या पावली परतावं लागेल प्रणयला देखील. बघा बॉलची मागणी केली जाते. आता मात्र धावसंख्या स्थिर आहे बघा. धावसंख्येत आपल्या झालं एकूण 37 धावा झाल्यात बघा. आणि षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या स्थिर म्हणजे 37 धावा प्रत्येक चेंडूवर. आता मात्र फलंदाज देखील, आता मात्र गोलंदाज नक्कीच ऑन हॅट्रिक असेल बघा. आणि आता मात्र नक्कीच हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज रोहित. आणि सचिन सावंत सरांना देखील विनंती आहे, या इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच 2 संघांमध्ये नाणेफेकी संपन्न केली जाईल, तर आपण देखील यायचं आहे नाणेफेकीसाठी. तर बघा यायचं दोन्ही संघ. गणराज भोईर आपण देखील यायचे आणि प्ले फायर सीसी बोथ टीम कॅप्टन्स प्लीज कम ऑन टू स्टेज.
नक्की स्कोरिंग मध्ये. बघा पहिलं षटक नक्कीच संपलं, क्षमा असावी. स्कोरबोर्ड देखील अपडेट झाला आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 10 प्रकार झाली, एकूण 9 धावा झाल्यात. कुठल्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही. आता मात्र रुचित भंडारी आणि नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दर्शन, एक चक्रशिलीचा गोलंदाज म्हणजे ओळख आहे. बघा विचार केला तर 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आतापर्यंत येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 30 म्हणजे 30 धावसंख्येची हे आव्हान पार पाडायचं असेल तर मात्र आता मात्र रुचित प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारावे लागतील, प्रत्येक चेंडूवर चौकार नक्कीच मारावा लागेल. आणि पहिल्या चेंडूवर चौकार मारला गेला नाही तेवढे सुरक्षित रक्षण, डायरेक्ट हिट. आणि आता मात्र मैदानात काय घडले बघा, फलंदाज नक्कीच नॉट आउट असेल बघा. हो चालेल, तुझ्या हिशोबाने बघ ना कसं काय ते. बघा धावसंख्या 10 फरकर झाली, एकूण 12 धावा झाल्यात. चालेल चालेल ठीक आहे, तुझ्या हिशोबाने बघ काय ते, सांग मला. हां नाही 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 त्याला नको बोलू, त्याला सोडून बोल. बघा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट. हो चालेल चालेल नक्की. हो चालेल, हो चालेल. हां एक टाकी ड्रम आणि पॅड आणि ड्रम. चालेल चालेल ठीक आहे. बघा पंचाने 9 चेंडू घोषित केले, 9+1. हो चालेल चालेल ठीक आहे, तुझे काय बोल ना. हां 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 तेच आपण रेग्युलर होतो. चालेल 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 ठीक आहे, चालेल तुझ्या हिशोबाने. चालेल 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 ठीक आहे ठीक आहे चालेल. हो हो बघ ना तुझ्या हिशोबाने बघ. अच्छा अच्छा हां चालेल. आणि मात्र मैदानात काय करते बघा, जिथे एक धावा होती तिकडे आता मात्र 2 धावा खर्च केल्या आहेत. आणि धावसंख्या 10 फरक एकूण 17 धावा झाले. दुसरं षटक मैदानात मार्ग असते, दुसऱ्या षटकाचा विचार करता दुसरं षटक देखील बघा 5 चेंडू झाले, शेवटचे चेंडू बाकी आहे. स्ट्राईक एंडला असेल ऋषभ. समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, तेवढंच आता मात्र आलाय चौकार. नशीबाचा चौकार नक्कीच मिळालाय आणि षटक देखील संपले बघा. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 10 फरक एकूण 21 धावा झाल्यात बघा. 2 षटक आतापर्यंत संपलेत, 21 धावा झाल्यात नक्कीच. आता मात्र उर्वरित 2 षटक बाकी आहेत आणि 2 षटक टाकण्यासाठी 4 मिनिटं बघा, 4 मिनिटाचा टायमिंग अजून देखील बाकी आहे. 4 मिनिटाचा अवधी बाकी आहे 2 षटक टाकण्यासाठी. आपण देखील वेळेवर ही 2 षटक टाकायची बघा. 4 मिनिटं बाकी आहेत आपल्याकडे. बघा 21 धावा झाल्यात आणि आता मात्र येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी आवश्यकता असेल तीच म्हणजे बघा गोलंदाजाचं नाव देखील सांगायचंय. पहिला चेंडू वाईट चेंडू टाकलाय, गोलंदाजाचं नाव देखील सांगायचं बघा. बॉलर नेम प्लीज.
किरण. ठीक आहे, पहिला चेंडू अवंतर टाकला, अवंतरच्या स्वरूपाची एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. धावसंख्या धाव प्रकारचा एकूण 22 धावा. आता मात्र नक्कीच पॅकेट लावून घेण्याचा प्रयत्न, सिंगल स्वरूपाची एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारात चालवला नाहीये. आता मात्र सिंगल डबलला नक्कीच प्राधान्य दिलं जाते बघा मैदानात. आणि प्लस पॉईंट देखील असेल तोच म्हणजे खल्ला संघाचा की कुठल्याही प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाहीये. तिसरं षटक मैदानात मार्ग असते, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बघा नक्कीच चुकी झाली आहे. जिथे एकही धाव नव्हती तिकडे नक्कीच एक धाव खर्च केले बघा. नक्कीच थोडीशी चूक झाली आहे यष्टीरक्षकांना. धावसंख्या धाव प्रकार एकूण 24 धावा झालेत. आता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी करत असताना गोलंदाज किरण विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. त्यामधले 3 चेंडू लिगल आणि 1 चेंडू अवंतर फेकलाय. 3 चेंडू उर्वरित बाकी आहेत या षटकातील. हा चेंडू देखील सोडून दिलाय पंचांनी. दोन या समांतर पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय बघा. अकूट टप्प्यावर गोलंदाजी नक्कीच चेंडू जाऊन थेट पायाला आदळला आणि लेग बायच्या स्वरूपाची एक धाव. एक धाव संख्येत होईल वाढ. धावसंख्या धाव फरक झाले एकूण 26 धावा झाल्यात. 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 26 धावा झाल्यात. हा चेंडू देखील स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये पकडण्याचा प्रयत्न. मैदानात काय घडतंय बघा, काय घडतंय. नक्कीच घाई केली गेली मैदानात, नाहीतर एक यश नक्कीच मिळालं असतं स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये. पण मात्र आता मात्र निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. 7 चेंडू आणि 13 धावा बघा. आता मात्र टायमिंगचा विचार केला तर टायमिंग देखील 1 मिनिट बाकी आपल्याकडे बघा. 1.5 मिनिटाचा अजून देखील वेळ बाकी आपल्याकडे. या 1.5 मिनिटामध्ये आपल्याला पुढचं षटक देखील टाकायचं आहे. आणि षटक बघा मैदानात काय घडलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि षटक देखील संपले बघा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव प्रकारचा एकूण 27 धावा. आता मात्र षटकाचा विचार केला तर बारा धावा पाहिजे बघा. 6 चेंडूने 12 धावा पाहिजेत. सत्तावीस झाल्यात. पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर सिंगल आहे, दुसरा पण सिंगल आहे. बघा येणारे चेंडू नक्कीच स्कोरबोर्ड देखील करेक्शन केलं जाते. आता मात्र येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 11 धावसंख्येची. 6 चेंडू आणि 11 धावा. तर आता मात्र बघा आपल्याकडे फक्त आणि आपला देखील फक्त 10 सेकंद टायमिंग बाकी आहे. यानंतर आपला एक खेळाडू नक्कीच आतमधले घेतला जाईल. बघा थोडं थांबायचं पंच. एक खेळाडू नक्कीच आतमध्ये घ्यायचं आपलं.
बघा सामना त्वरित चालू करायचा बघा, फक्त 10 सेकंद जाऊ दे, म्हणजे एक चेंडू टाकल्यानंतर आपल्याला एक खेळाडू कंपल्सरी आतमध्ये घेणं अनिवार्य आहे, याची देखील नोंद घ्यायची. घेतला का? बघा येणारा चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 11 धावसंख्येची. पहिला चेंडूवर कट केलाय आणि पहिल्या चेंडूवर बॅकफूट लावून घेण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच मिळवलाय. आणि आता मात्र आपला एक खेळाडू नक्कीच 38 सर्कलमध्ये अनिवार्य केलाय का? तर धन्यवाद. तर चला, तर बघा आता मात्र आपल्याकडे 2 मिनिटाचा अवधी आहे. 2 मिनिटामध्ये आपल्याला 5 चेंडू टाकायचे आहेत बघा, याची देखील नोंद घ्या. वारंवार सूचना करतोय, 2 मिनिटामध्ये आपल्याला 5 चेंडू टाकायचे आहेत बघा. 2 मिनिटात, फक्त 2 मिनिटामध्ये आपल्याला 5 चेंडू टाकायचे आहेत. त्यांना देखील तीच संधी होती, तुम्हाला देखील तीच संधी आहे. 2 मिनिटामध्ये जर आपण 5 चेंडू टाकले नाही तर अजून एक खेळाडू आपला 38 सर्कलमध्ये घेतला जाईल. हा चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू आहे बघा. येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 7 धावसंख्येची. 4 चेंडू आणि 7 धावा, 4 चेंडू आणि 7 धावा. चार चेंडू आणि 7 धावा पुढील चेंडू घेऊन. आणि पंचांचा नक्कीच निर्णय महत्वाचा असेल. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. आता मात्र येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 6 धावसंख्येची. 4 चेंडू आणि 6 धावा. चार चेंडू आणि 6 धावा. बघा सामना पूर्णपणे झुकलाय. आणि आता मात्र समीकरण, येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी आवश्यकता असेल फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची. 3 चेंडू आणि 2 धावा. पूर्णपणे झुकवलाय, पाड पूर्ण जड झालंय, तेच म्हणजे खलास 3-1 संघाचं. बघा नक्कीच मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, पण मात्र पार केलंय बघा रुचितने. आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजी देखील तेवढीच चांगली केली आहे. बघा आता मात्र अनेक सूचना बघा, आयोजक देखील आम्हाला सूचना करतात, यानंतर जे होणारे सामने स्टेशन वाईजचे ते सर्व सामने फक्त 4 षटकांचे खेळले जातील. त्यामधलं पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल, याची देखील नोंद घ्यायची. ओपन ऑफ संघ, सर्व संघ 4 षटकांचा सामना असेल. आता मात्र विजयासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता असेल बघा. दोन पाहिजेच ना, दोन कंपल्सरी बाहेरच ना, पॉवर प्ले काय. बघा विजयासाठी फक्त 1 धावसंख्येची गरज असेल. 2 चेंडू आणि 1 धावा. 2 चेंडू, 2 चेंडू आणि 1 धावा. मात्र आता मात्र सर्व खेळाडू नक्कीच क्लोज आलेत बघा. 1 धाव रोखण्याचं काम नक्कीच यांचे क्षेत्ररक्षक करतील. आणि आता मात्र सामना विजयी झालाय, तोच म्हणजे खलास 3-1 संघ. नक्कीच 1 चषक आपल्या घरी हा संघ नक्कीच घेऊन जाईल बघा.